अमरावतीमध्ये काल MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी थेट नवनीत राणा यांनी आवाहन केलं की 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला. काय नेमकं तुमची प्रतिक्रिया? थेट अमरावतीमध्ये येऊन त्यांनी तुम्हाला आवाहन केलं. मला असं वाटते ओवैसींना माझा सल्ला राहील की अमरावतीत येऊन जास्त शहाणपणे आम्हाला शिकू नाही. जेवढी तुमची लिमिट आहे, तुम्ही खूप सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, तुम्ही म्हणताय की 4 मुलं नाही तुम्ही 6 करा 10 करा, तुम्हाला विचारून कोणी करणार नाही आहे. आणि तुम्ही म्हणता की तर मौलानाला जाऊन भेटन ज्यांनी 19 मुलं केले. तर मी तुम्हाला प्रश्न विचारते, ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट तुम्ही आहे की डेमोग्राफीवर तुम्ही का बोलत नाही? पॉप्युलेशन जे आहे त्याच्यावर का बोलत नाही? त्यांना जर म्हटलं पॉप्युलेशन बिल आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणणार आहे, तर ते म्हणतात आमची अल्लाची देण आहे, आम्ही त्यांना मानू, पॉप्युलेशन बिलला मानणार नाही. जर सरकारने 2 म्हटले तर आम्ही 2 त्यांची ऐकणार नाही. या पद्धतीची भाषा हे लोक करतात. त्यांना माझा प्रश्न राहील की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो. त्यांना विचारलं की तुम्ही देशाला पुढे ठेवणार, संविधानला पुढे ठेवणार की इस्लामला पुढे ठेवणार? तर ते म्हणते संविधानला आम्ही मागे ठेवून आणि इस्लामला पुढे ठेवू. मग हे भारत देशामध्ये काय करताय? यांची तर नागरिक जी आहे सिटिझनशिप तेच रद्द केली पाहिजे. यांच्या पक्षाचं जे इलेक्शन कमिशनने परमिशन दिली तेही रद्द केलं पाहिजे आणि इथून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. मग ते 10 करावं, 20 करावं, 50 करावं. पाकिस्तानचे लोक भीक मागून राहिले आणि हेही जाऊन तिथे भीक मागन. मग काय करावं लागते आम्हाला? जर भारत माता की जय बोलायला यांना लाज वाटते तर यांना कोणताही अधिकार नाही या भारतात राहण्याचे. निश्चितच असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानामध्ये या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की इस्लामच्या ऐवजी संविधानकार जय असा घोष त्यांनी या ठिकाणी करावा आणि त्यांची ज्या पक्षाची जे परमिशन आहे ते रद्द करावी अशी प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिली. अमरावती कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज.